दुर्गे साहेब असतील, त्यानंतर विचार केला तर श्री मदनजी अनंत कथोरे साहेब असतील, त्यानंतर विचार करता स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ आदरणीय मान्य श्री किसनजी अनंत कथोरे साहेब माझे नगराध्यक्ष मुरबाड शहर, या सर्वांची मेहनत या स्पर्धेसाठी आपण पाहताय. चांगली संकल्पना, गोड संकल्पना आणि ही स्पर्धा आपण एन्जॉय करताय. 12th मॅन दोन्ही टीमचे कंपल्सरी पाहिजेत आपल्याला. चला बॅटर पाठवा लगेच मैदानाच्या आतमध्ये. शे टीम आपण जास्ती काल खर्च करताय. आय थिंक पराग जातोय की काय सलामीला. परागच्या सोबतीला फलंदाज पराग आणि नितीन ही सलामीची जोडी. गोलंदाज सनी. पराग आणि नितीन ही सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहतो. जर्सी क्रमांक 31 ज्याने परिधान केलाय तो नितीन आणि त्याच्या सोबतीला जर्सी क्रमांक 17 म्हणजे खतरा असतो, कारण 17 क्रमांक मोठमोठ्या फलंदाज असतो. AB डिव्हिलियर्स सारखा मोठा फलंदाज. त्यानंतर आपण अनेक फलंदाज पाहतो. ब्रेविस ज्युनियर ABD, बेबी ABD ज्याला म्हटलं जातं, तो सध्याच्या घडीला टॉप फॉर्ममध्ये आहे. 17चा खतरा कोणत्या संघावर असेल? पराग देखील दोधारी तलवार आहे. कधी कधी शत्रूला देखील कापू शकतो, कधी कधी स्वतःला देखील कापू शकतो. आणि त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या शेळी टीमसाठी. खूप सारे शुभेच्छा आलेत आणि कदाचित ते देखील उपस्थित राहतील. हा सामना जर जिंकला तर त्या शुभेच्छांचा स्वीकार करावा लागेल आणि चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल निश्चितच. टॉस जिंकला होता एरंजा टीमचे कॅप्टन. आम्ही प्रथम गोलंदाजी करू असा निर्णय कलबला आणि गोलंदाज सज्ज झालाय. 2 सलामीचे बॅटर्स नितीन आणि पराग ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. ऑन स्ट्राईक नितीन आहे आणि नॉन स्ट्रायकर एंडवर पराग. फर्स्ट इनिंग इन अ प्रोग्रेस. गोलंदाज सन्नी राणे बॉलिंग ट्रॅकवर. 5 षटकांची मॅच. विश यू ऑल द बेस्ट. खूप साऱ्या शुभेच्छा. शो द क्वालिटी क्रिकेट आणि चांगला खेळ दोन्ही संघाने करावा अशा शुभेच्छा स्पर्धेच्या वतीनं. पहिला बॉल गोलंदाज सन्नीचा. ओर द विकेट ना. फुलटॉस यावेळी बॅटवर आला नाही. लोअर फुलटॉस होता. स्लोअर गतीचा चेंडू. 5वा चेंडू असं म्हणायला हरकत नाही. डॉट बॉलने या षटकाची सुरुवात करतोय. मॅन्डेटरी पॉवर प्ले क्रमांक 1. पुढचा बॉल पुन्हा एकदा. हो 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 उडाया समोरच्या दिशेने फटका सुरेख आहे. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक आलाय. क्षेत्ररक्षण अप्रतिम. आणि किती धावा तिथे मिळतील? एकच धाव तिथे येते आणि एका धावेच्या मदतीने आता अकाउंट ओपन केलंय. श्रीगणेश होतो धावांचा टीम शेईचा. पुढचा बॉल सनी. हो स्वीप केलाय. चांगला फटका तिथे. स्लॉक स्वीपचा प्रयत्न होता आणि क्षेत्ररक्षक तैनात होता तिथे. शॉट स्क्वेअर लेगला. चेंडूला उचलेल फेकेल दरम्यान एक धाव पूर्ण केली आहे. 3 चेंडू आणि धावसंख्या धावफलकावर 2 आपण पाहतोय.
जबरदस्त सामना मैदानावरती आपण पाहू शकतायत या मॅचमध्ये अशाही विपक्षात खरं तर खेळ करत असताना या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतोय जयमान एरंजाड हा संघ दोन्ही संघ तर पाहिलं तर खूप दूरवरचा प्रवास करून ही स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झालेला आहेत आणि आजच्या लॉट्समधील हा सध्या तरी महत्त्वपूर्ण अंतिम सामना जो मात्र फर्स्ट राऊंडचा पाहायला भेटतोय स्विचित मधुर कनेक्शन पाहायला भेटेल स्वीपर थर्डमॅनला केलं बीट चौकार जनमान एरनझड संघ जो मात्र आपण पाहू शकतोय लॉफ्ट काढायचा प्रयत्न बॅकवर्ड्स वर लेग 38 सर्कलच्या आतमध्ये सामन्यामध्ये पहिली मजबूत पकड इथून निर्माण करत असताना आपण पाहतायत गोलंदाजी मार्कवरती सनी विकेट फक्त आणि फक्त तिथे चांगलं क्रिकेट खेळावं लागतं आणि या सामन्यामध्ये सध्या तरी या दोन्ही टीमच्या माध्यमातून ही कडी झुंज जी मात्र बघायला भेटती आहे पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा दाफल खबर देत गोलंदाजीमध्ये वेदांत लॉफ्ट केलंय कनेक्शन हवाई यात्रेमध्ये केलंय फलंदाजी करत असताना मैदानामध्ये बाठळणे ओहो बट काय झैल पकडलाय असं वाटलं होतं की हा चेंडू ऑनसाईड सीमारेखेच्या पलीकडे जाईल पण या झैलाला मात्र इथून 100 मधून 100 गुण द्यावे लागतील बॅट फ्लो पासून हा चेंडू दूर होता एक्झॅक्ट इथे रेफर करण्यासाठी म्हटलंय चेक केलं जात आहे 7 स्टार लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून स्पष्टपणे आपण पाहतायत ॲक्च्युअली रिप्लेवरती देखील बघायला भेटतंय फर्स्ट अटेम्प्टला चेंडू संपादित केला त्याच्यानंतर थोडासा बॅलेन्स गेला होता पण त्याही नंतर आपण पाहताय चेंडू हवेत टाकला त्याच्यानंतर पुन्हा एकदा खेळाडू आतमध्ये आलेत आणि बरोबर हा संपादित केलेला जाईल विकेट फलंदाज बाद आहे या मॅचमध्ये बॅटिंग करत असताना आपण बघाल शही क्रिकेट संघाला आपण पाहू शकतायत 7 धावे भरते असताना दुसरा विकेट चांगली क्लॅरिटी विथ क्वालिटी 7 स्टार लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटतीये श्रेय द्यावे लागतील खरं तर कॅमेरामॅनना कारण जिथे आपण हे अप्रतिम दृश्य जे मात्र त्यांनी टिपलं आणि एक्झॅक्टली इथे 7 वरती दुसरा विकेट जो मात्र इथे गमवत असताना शही संघ न्यू बॅटर मैदानामध्ये फलंदाजीसाठी जयेश दाखल झाली आहेत नौसाकरेंवरती फलंदाजीमधून बॅट्समन रोहित आहे या मॅचमध्ये प्रेशर खूप तयार केलंय गोलंदाजी करत असताना आपण पाहू शकता जनमान एरनझड संघाच्या माध्यमातून गोलंदाजीमध्ये वेदांत सेकंड स्पेलमध्ये गोलंदाजी करतोय ओहो गतिमंत चेंडू ऑन साईडला बॅटचा लपेटात मोडला होता फलंदाजीमध्ये बॅटर जयेशने पण शॉट मिडॉनला इथे प्रोटेक्शन सेट पाहायला भेटतंय संध्या इथून यशस्वी होत नाहीयेत फलंदाजी करत असताना या सामन्यामध्ये शही क्रिकेट संघाच्या फलंदाजांच्या माध्यमातून अपेक्षा तर भरपूर मोठ्या आहेत परंतु त्या अपेक्षा सिद्ध करण्याची ताकद ही आपल्या अंगामध्ये हवी लागते आणि ती ताकद दिसत नाहीये मिसामिक सोक फटका बसला बॅकवर्ड्सवर लेग डाऊन दी बॉल मजबूत पकड मोठा लेखाजोखा मैदानामध्ये फलंदाजीमध्ये जयेश होते मिसामिक स्ट्रोक अधुरी कहाणी तिसरा विकेट विकेट इथे आता वारंवार गमवल्या जात आहेत फलंदाजी करत असताना शही संघाच्या माध्यमातून
7 वरती 3 विकेट गेली आहेत. या ओव्हरमध्ये आपण पाहताय वेदांतने खूप चांगली गोलंदाजी केली आहे. पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे. दुसऱ्या पॉवर प्लेचं षटक वेदांत इथे मैदानामध्ये टाकतायत. आणि बरोबर आपण बघू शकतायत वेदांत या गोलंदाजाने विकेट हॅट्रिक जर इथे नोंदवली तर आपण पाहताय सोल्जर श्रीमान रोहितजी गाडे यांच्या माध्यमातून पुमाचे शूज जे मात्र इथून दिले जातील. वेदांत मैदानाच्या आतमध्ये खूप चर्चेची गोलंदाजी करतायत. विकेट हॅट्रिकसाठी पारितोषिक आपण बघू शकतोय. भरपूर मोठा चाहता वर्ग शाही संघाचा देखील आहे. पण सध्या तरी या सामन्यामध्ये खेळ करत असताना जर्मन एरनझड संघ खूप चांगली गोलंदाजी दाखवतोय. हाफ ट्रॅकर बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न, शॉट फाईनला चेंडू अडवला गेला. तिथे या चेंडूवरती आपण पाहताय कन्वर्ट केली एक सिंगल. स्कोरबोर्डला फलंदाजी करत असताना सध्या शाही क्रिकेट संघाच्या धावफलकाला आपण पाहताय 8 धाबा. आक्रमण करून दिली नाही आहेत या सामन्यामध्ये गोलंदाजी करणाऱ्या जर्मन एरनझड संघाच्या गोलंदाजांनी. दुसऱ्या ओव्हरमध्ये वेदांतने काय गोलंदाजी केली आहे. 2 विकेट काढल्यात, 2 चेंडू डॉटही आलेत, एक सिंगलही खर्च झाले. म्हणजे इथे या ओव्हरमध्ये या स्पेलमध्ये जर पाहिलं तर आपण बघतायत सध्या तरी 5 चेंडूचा खेळ संपादित झाला ज्यामध्ये एकच धाव खर्च राहिली आहे. स्ट्राईक चेंज झाली आहे. खेळपट्टीवरती फलंदाजी करत असताना बॅटर रोहित जो की इथून खेळपट्टीच्या समोर वेदांच्या अंतिम चेंडूचा सामना करत असताना या दुसऱ्या ओव्हरमधील बघायला भेटेल. बाउन्सर बॉल बाची टॉप एज. मैदानामध्ये आपण पाहतायत लालच दिलं गोलंदाजी करत असताना फलंदाज आपण पाहतायत रोहितला वेदांत या गोलंदाजाने. आणि बरोबर या लालची कामामध्ये हा स्वीपर थर्डमॅनला टिपलाय झेल विकेट. दोन ओव्हरचा खेळ मैदानामध्ये आपण संपन्न झालेला पहिल्या 2 ओव्हरच्या समाप्तीमध्ये स्कोरबोर्डला 8 धाबा इथे फलंदाजी करत असताना शाही संघ आपण बघतोय. मॅचमध्ये इथे जर्मन एरनझड संघ काय परफॉर्मन्स दाखवतीये आज संपूर्ण अगदी या मुरबाड नगरीमध्ये. त्याच्यानंतर या अगदी अग्रजन्य सारिका मैदानावरती आपण बघू शकताय हा सामना खेळत असताना या स्पर्धेमध्ये आपण बघू शकाल या मॅचमध्ये जर्मन एरनझड क्रिकेट संघ स्वर्गीय अनंत गणपत कथोरे स्मृती चषक ही स्पर्धा मात्र भरपूर मानाची आणि सन्मानाची पाहायला भेटती आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहताय आमचे माननीय श्री अमोलदादा कथोरे यांच्या माध्यमातून ऑर्गनायझिंग राहिलेली भरपूर चॅलेंजिंग स्पर्धा जी आपल्याला पाहायला भेटती आहे. नवीन गोलंदाज मैदानामध्ये गोलंदाजीसाठी तिसऱ्या षटकामध्ये वरती विकेटनं गोलंदाज रोहन इथून इंटर होत आहेत. 2 ओव्हरमध्ये खूप चांगल्या सुरुवातीमधून हा डाव खेळलाय गोलंदाजी करणाऱ्या एरनझड टीमने. पण अजून देखील 18 चेंडूचा खेळ शेष आहे आणि कदाचित फलंदाजीमधून जर बॅटिंग ऑर्डरचा गेअरबॉक्स चेंजेस केला तर इथे माझ्या मतानुसार चांगला धाबा येऊ शकतायत. हाफ ट्रॅकर बॉल गतिमंत चेंडू बघायला भेटतोय. पूल करण्याचा प्रयत्न होता फलंदाज तुषार या बाटचा डॉट बॉल. प्रेशर आहे, प्रेशर काय चीज आहे या मॅचमध्ये स्पष्टपणे बघायला भेटतंय. फलंदाजी करत असताना शाही संघाच्या बॅटर्सवरती जी पूर्णतः टॉप ऑर्डरची फलंदाजी होती ती लवकरच ढासळली आहे आणि त्याचमुळे या मॅचमध्ये प्रेशर खूप आहे. बॅटवरती थोडंसं कनेक्शन टॉप एज क्षेत्राला बनतंय. स्वीपर स्लिप पॉइंटला चेंडू बीट करून आपण पाहतायत तिकडे बाउंड्री लाईन क्षेत्रामध्ये एंटर झाला होता. एक्स्ट्रा कव्हरचे फिल्डर्स बॉलवरती पोहोचतात त्या चेंडूवरती कन्वर्ट केल्या जातील 2 धाबा. सिंगल डबल्सला प्राधान्य धाबं लागलेल्या मॅचमध्ये बॅटिंग करणाऱ्या शाही टीमच्या फलंदाजांना. कारण इथे तुम्ही जर इतका लांबचा प्रवास करून ही स्पर्धा खेळण्यासाठी दाखल आल्यात तर आज इकडे आल्यानंतर खेळही चांगला करावा लागेल आणि त्या उद्देशाने इथून जर बघायला गेलं तर सध्या तरी हवा तसा खेळ पाहायला भेटला नाहीये. कारण 4 विकेट 10 धाबा धावफलकावरती. हो हाफ ट्रॅकर बॉल बॅटची टॉप एज. शॉर्ट फाईनला केलं बीट आणि आता इनफिल्ड मधून चेंडू जाईल बॅकवर्ड फाईन लेग सीमारेखेच्या पलीकडे. फलंदाजी करत असताना खूप उशिरानंतर का होईना परंतु धाबा चांगला आहेत. चौकार.
4 धावा इथे भेटत आहेत बॅटिंग करत असताना फलंदाज तुषारच्या बॅटमधनं स्कोरबोर्डला इथून शही क्रिकेट संघाच्या 14 धावा. जी चर्चा आपण मगाशी करत होती ती चर्चा इथून चर्चामंत होती की काय असं जरूर बघायला भेटेल, कारण तिथे फलंदाजीमध्ये आपण पाहताय तुषारने बॅटिंग करत असताना चांगल्या धावा द्यायला सुरुवात केली आहे शही टीमच्या स्कोरबोर्डला. रोहनच्या विरोधात इथून एकतर चौकार जो फलंदाज तुषारच्या बॅटमधून आलेला आपण पाहिला आहे. पुढ्यात ठेवतात वेगवान चेंडू ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न होता, कनेक्शन बॅटचा हवं तसं मिडलिंग क्षेत्रामध्ये राहिले नाहीये. इनफिल्ड मिडविकेट मध्ये हा चेंडू इंटर झाला, तिथे सिंगलची पूर्तता याही चेंडूवरती बनली जाते. सिंगल्स या बॉलवरती भेटली आहे. स्कोरबोर्डला शही क्रिकेट संघ पुणे एकदा 15 या धावफलकावरती आपण बघतोय. वन साइड इनिंग मध्ये किती धाब्यांचं लक्ष ठेवलं जाईल हाही मोठा प्रश्न या सामन्यामध्ये शही संघासमोर उभा राहिलाय. या सामन्यामध्ये बॅटफर्स्ट करत असताना हो पुढे ठेवलं होतं वेगवान चेंडू. गोलंदाजी करत असताना आपण पाहतायत शारीरिक जोर इथून गोलंदाजीमधून वापरतोय गोलंदाज रोहन. आणि अपोजिट या मॅच मध्ये आपण बघतायत फलंदाजी करत असताना राकेशच्या विरोधात ही टिचून गोलंदाजी होती आहे. डॉट बॉल या ओव्हरमध्ये आपण बघतायत सध्या 5 चेंडू टाकले आहेत. खूप चांगली स्पेल जी मात्र या ओव्हरमध्ये दाखवली आहे गोलंदाजीमधून. रोहन या गोलंदाजाने मिसामिक चोख संधी होती ठुकरावली आहे. आणि आता इथून स्वीपर थर्डमॅनच्या वरून चेंडू जाईल इनफिल्ड सीमारेखा पलीकडे. मिळतील 4 धाबा, हा नशीबवान चौकार. तीन षटकांचा खेळ मैदानामध्ये आपण संपलेला पाहिलेला आहे, जिथे फलंदाजी करत असताना सध्या तरी पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहत आहोत सध्या तरी शही टीमला जे संकटामध्ये जरूर आहेत, पण इथे जी संकट मोचक इनिंग यायला हवी आहे त्यामध्ये फलंदाजी करत असताना तुषार आणि राकेश हे दोन्ही खेळाडू खूप चांगली गुणवंत फलंदाजी दाखवत आहेत. 19 धावा धावफलकावरती 4 विकेट इथे गमवल्यात. मॅच मध्ये आपण बघू शकाल अजून देखील 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि जिथे चौथ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सनी. हो सनीचा पहिला चेंडू विशेबला फटका अप्रतिम पाहायला भेटतोय. लॉंग ऑफ सेट होता बट तिथे लॉंग ऑफ करतोय चुकी आणि लॉंग ऑफला क्लिअर होत असताना मुसांडी देऊन शही क्रिकेट संघ पुणे एकदा चेंजेस दाखवतोय. 23 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज सनीसाठी इथून आपण बघू शकतायत बक्षीस येत असताना पाहायला भेटते. जर इथे विकेट हॅट्रिक गोलंदाज सनी नोंदवत असेल तर आपण बघाल सोल्जर श्रीमान रोहितजी गाडे यांच्या माध्यमातून पुमाचे शूज आहेत एक्झॅक्ट तिथे व्हाईट बॉल साठी DRH ची मदत जी मात्र इथे घेतली जाते. सध्या तरी आपण बघाल रेफर करण्यासाठी म्हटलं गेलं चेक होत आहे. स्पर्धा महत्वाची आपण पाहताय. प्रत्येक टीमला अगदी चांगलाच निर्णय दिला जाईल. आणि यस आपण पाहतायत व्हाईट बॉल. टेक्निकल रूम मध्ये इथून रेफर राहिला आणि तिथे आपण पाहतायत तिसऱ्या पंचांच्या मदतीनुसार
हा एकचा चेंडू आहे. म्हणजे इथून गोलंदाजी करत असताना सनीला अजून या ओव्हरमध्ये एक चेंडू टाकावा लागेल. पुढे ठेवतायत हाही चेंडू आपण बघू शकाल आउटसाइड द ऑफ स्टिक. गोलंदाजीमध्ये सनीवरती थोडंसं प्रेशर जे इथून रिलीज केलं फलंदाजीमध्ये बॅटर तुषारने. मगाशीच आपण म्हणत होतो की तुषार या सामन्यामध्ये एक चांगला खेळाडू म्हणून दाखल झालाय आणि आतापर्यंत त्याच्या बॅटमधून धावाही खूप चांगल्या येत आहेत. लोबा फुल टॉस ऑन साइडला बॅटमधून हा चेंडू एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक होते, फंबलिंग राहिली आहे, मिस्टेक राहिली आणि आता इथून चुकी करत असताना चेंडू जाईल लॉंग ऑन सीमारेखेच्या पलीकडे. मैदानामध्ये तुषारच्या बॅटमधून हा एक धमाकेदार चार. गोलंदाजीमधून सनी सध्या तरी खूप चांगली गोलंदाजी दाखवत आहेत, पण इथून या मॅच मध्ये आपण पाहताय क्षेत्ररक्षकाची साथ देखील गोलंदाजाला भेटणे तितकीच महत्वाची असते. आणि मी नेहमीच सांगतो की गोलंदाजाचा पाठीचा कणा म्हटला तर तो क्षेत्ररक्षक आहे आणि इथे आपण पाहताय मॅच मध्ये क्षेत्ररक्षकानं साथ दिली नाही या गोलंदाज सनीला आणि त्याच्यानंतर भेटलेल्या या 4 धाबा. शहीद संघ धावफलकावरती 4 विकेट जरी गमावले असेल तरी सुद्धा हळूहळू इथून शिरकाव करतोय या चांगल्या रणनीतीवरती. 29 धाबा धावफलकावरती आहेत सनीच्या या ओव्हरमध्ये. आपण बघाल सध्या तरी महागडी गोलंदाजी जी मात्र इथून खर्च होत असताना पाहायला भेटती आहे. पहिला P1 मध्ये सनीने गोलंदाजी करत असताना 7 धाबा खर्च केल्या होत्या. या ओव्हरमध्ये आपण पाहतायत 2 चेंडू टाकले, त्यामध्ये 10 धाबा खर्च केल्यात. चेंज ऑफ पेस, गती बदलली आहे, गतीमध्ये व्हेरिएशन टाकत असताना गोलंदाज सनी पाहायला भेटतायत. डॉट बॉल. 29 धाबा धावफलकावरती आहेत. मॅच मध्ये खूप चर्चेमंत माहोल जो मात्र इथून दोन्ही टीमच्या माध्यमातून बघायला भेटतोय. एकीकडे शहीद संघ इथून चांगल्या धाबा बनवण्याचा प्रयत्न करतोय आणि दुसरीकडे आपण पाहतायत गोलंदाज सनी आणि त्याच्यानंतर जर्मन एरनझड संघ या धावफलकाला कमी ठरवण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून नेक्स्ट इनिंग मध्ये चेस सोपा जाऊ शकतोय. फुल टॉस बॉल, फाईन लेगला फटका चांगला होता. याही चेंडूवरती बॅटर तुषारच्या बॅटमधून 2 धाबा भेटतायत. स्कोरबोर्डला इथे बॅटिंग करत असताना शहीद संघ 31 धाबा. 4थं षटक मैदानामध्ये बघायला भेटतंय. फिल्डिंग मध्ये चर्चा करायला गेले तर आपण पाहतायत पॉइंट कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग. फुल टॉस मैदानामध्ये आता टोल केलंय वेस्ट हाईट. ऑफिशियल अंपायर अमोल सर म्हणतायत की नो चेंडू आणि चेंडू पाठवला आता फायनल सीमारेखेच्या पलीकडे. इट्स मॅक्झिमम षटकार. पूर्णपणे वेस्ट हाईट या चेंडूवरती आपण पाहू शकतात. सध्या 6 धाबा भेटतात प्लस इथे एक एक्स्ट्रा रन्स म्हणजे इथून धावफलकावरती आपण सर्व काही पाहिलेलं बघतोय. 31 धाबा होता, त्याच्यानंतर या 7 धाबा भेटल्यात म्हणजे स्कोरबोर्डला इथून एक वेगळ्या स्टॅबिलायझरच्या गतीने धाबा जा मात्र इथून बढत असताना पाहायला भेटतायत. 38 धाबा धावफलकावरती या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना शहीद संघ या सामन्यामध्ये बघायला भेटतोय. सनी या षटकामध्ये खूप महागडी गोलंदाजी करत असताना आपण ऑलरेडी बघितलेला आहे सध्या. ओहो, येणारा फ्री हिट बॉल, कमी गतीचा चेंडू होता, पडल्यानंतर चेंडूला थोडंसं इथून आतमध्ये आणत असताना गोलंदाज सनी आहे. डॉट बॉल. स्कोरबोर्डला इथून फक्त आणि फक्त 38 धाबा आपण पाहू शकतोय. या ओव्हरमध्ये सध्या तरी फलंदाजी करत असताना सध्या तरी खूप चांगल्या धाबा भेटवलेल्या आहेत. बॅटमधून शहीद क्रिकेट संघाच्या फलंदाजांनी स्वीप करण्याचा प्रयत्न, लेगसिक बरोबरीने खेळण्याचा प्रयत्न सातत्यानं फलंदाज तुषार तिथे करत होते. येईल डॉट बॉल. मैदानामध्ये 4थं षटक इथे संपलं जातं आणि 4 ओव्हरच्या समाप्तीमध्ये धावफलकावरती बॅटिंग करत असताना इथे शहीद संघाच्या 38 धाबा. चला नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला भेटतीये. सेकंड राऊंडचा फर्स्ट मॅच पाहायला भेटेल जिथे मड विपक्षात मानिवली या दोन टीममध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन्स तिथे टॉस बॉक्स मध्ये बरोबर इनिंग ब्रेक झाल्यानंतर रिपोर्टिंग करून राहायचंय. मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपण बघतोय. स्वर्गीय अनंत गणपत कथोरे स्मृती चषक आजचा 3रा दिवस या स्पर्धेचा आपल्याला बघायला भेटतोय. आजच्या लॉट्स मध्ये जर पाहिले तर दादा संघांचा सहभाग होता, परंतु इथे आपण बघाल काही संघ नॉकआउट मधून बाहेर गेलेत आणि काही संघ या स्पर्धेचा आपण पाहतायत उर्वरित मॅचेस मध्ये खेळ करत असताना पाहायला भेटतायत.
त्यामधून आजच्या दिवसातील फर्स्ट राऊंड मधील अंतिम सामना मैदानामध्ये आपण अनुभवत आहोत. 4 ओव्हर संपल्यात. 38 धाबा धावफलकावरती शहीद संघाच्या 5व्या ओव्हरला सुरुवात होत असताना गोलंदाजीमध्ये गोलंदाज साहिल मैदानामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती एंटर झालेत. फुल टॉस बॉल लजीज ड्राईव्हनं खेळण्याचा प्रयत्न होता. फलंदाज मैदानामध्ये बाटर खेळपट्टीवरती राकेटचा फॉलोवरती खूप चांगली फिल्डिंग इथे पाहायला मिळते. स्वतः गोलंदाज साहिल कडनं सिंगल भेटेल. रन्स भरपूर महत्वाचे या सामन्यामध्ये बॅटिंग करत असताना शहीद संघाला, कारण इथे शहीद संघाची भरपूर मोठी स्वप्न आहेत आणि ती स्वप्न सिद्ध करायची असतील तर इथे भरपूर मोठ्या हिमतीनं भरपूर मोठ्या मनस्थितीनं हा सामना खेळावा लागेल. पुढे ठेवले वेगवान चेंडू. बॅटफ्लो पासून हा चेंडू थोडंसं अंतर ठेवत असताना बघायला भेटतोय. डॉट बॉल. साहिल मैदानामध्ये या शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना जॉनमन एरनझड संघाकडून मनामध्ये एकच ध्येय बाळगून गोलंदाजी करतायत. कदाचित या डाबाला 40 ते 45च्या आतमध्येच रोखायचं आहे. हाफ ट्रॅकर बॉल चपल झाली आहेत. कोण बनवला आणि आता आडे हाताने घेत असताना बरोबर कार्यक्रम ओके केलाय. फलंदाज मैदानामध्ये आपण पाहताय बॅटिंग करत असताना तुषार या फलंदाजाला चौकार. चार रन्स भेटतायत या चेंडूवरती फलंदाज तुषारच्या बॅटमधून. मगाशीच आपण म्हणत होतो की या सामन्यामध्ये तुषार हा एक लोता खेळाडू की ज्याच्याकडे इथून भरपूर साऱ्या उमेदी आहेत शहीद टीमच्या धावफलकाला, आणि तो तुषार इथून या धावफलकाला खूप चांगल्या धाबा भेटवतोय. 15 चेंडू 28 धाबा इथून त्याच्या बॅटमधून आल्यात. वैयक्तिक संघ जर पाहिला तर खूप चांगल्या रणनीतीवरती पाहायला भेटतोय. 43 धाबा धावफलकावरती आहेत. पुढे टाकला चेंडू बॅटचा थोडासा एंडिंग फ्लोला कनेक्शन बनले. धाबाची संधी. रिस्क उचलली आहे. फलंदाज अधुरे पडले आहेत. मॅच मध्ये लागेल 5वा विकेट. 1 सिंगल प्लस विकेट. बॅटिंग करत असताना तुषारचा खेळी साथ हा धक्का. लास्ट ओव्हरचा खेळ मैदानामध्ये आपण सध्या तरी पाहतोय. गोलंदाजीमध्ये साहिल खूप चांगली गोलंदाजी इथून दाखवत असताना आपण पाहिली आहेत. 44 धाबा धावफलकावरती आहेत. मॅच मध्ये इथून नवीन बॅटर फलंदाजीमध्ये आपण बघू शकतात. सध्या तरी राकेश दाखल झाले आहेत. खूप मोठ्या शरीराचा खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय. एक्झॅक्टली इथून जो फिनिशिंग टच हवाय तो भेटला जाईल का या बॅटरच्या बॅटमधनं. हो आणि यस, मैदानामध्ये फलंदाजीसाठी राकेश आलाय आणि राकेशच्या बॅटमधून आता चेंडू पाठवलेला आहे फायनल एक सीमारेखेच्या पलीकडे हा षटकार. रोशन मैदानामध्ये फलंदाजी करतोय. किंबहुना थोडीशी मिस्टेक जी मात्र इथून आमच्याकडनं झाली, थोडीशी माफी असावी. षटकार आला जो फिनिशिंग टच हवा या सामन्यामध्ये बॅटिंग करत असताना शहीद टीमला. तो फिनिशिंग टच इथून बॅटर रोशनच्या बॅटमधून भेटतोय. 50 धाबा इथे या धावफलकावरती बनल्या गेल्यात. मॅच मध्ये मात्र इथून खूप चांगल्या दर्जेदारीनं बॅटिंग करत असताना शहीद संघ पाहायला भेटतोय. वाटलं नव्हतं की या धाबा होतील, परंतु या सामन्यामध्ये जो की फलंदाज दाखल झालेल्या फलंदाजाने इथून खूप चांगली कामगिरी नोंदवली आहे. पन्नास धाबा धावफलकावरती आपण पाहतोय. अजून देखील या षटकातील साहिलचा एका बॉलचा खेळ जो इथून शेष आहे. रोशन पुणे एकदा स्ट्रायकर एंडला. हो रोशन मैदानामध्ये हा चेंडू भरपूर चांगला खेळत आहेत. फाईन लेग आणि
मिड विकेटचा मधोमध चेंडू इंटर्स होत असताना सिंगल बेटेल प्लस तिथे एक रनआउटची विकेट. पहिलं सत्र मैदानाच्या आतमध्ये संपलेलं आहे आणि आपण बघतायत पहिल्या सत्राच्या समाप्तीमध्ये बॅटिंग करत असताना जिथे फलंदाजी केली आहे शहीद टीमने, ज्यांनी 51 धावा या धावफलकावरती बनवल्यात आणि 52 धाबेचं लक्ष इथे सेट केलेलं आहे. आपण पाहताय शहीद टीमने अपोजिट या सामन्यामध्ये जर्मन एरेंजर संघासमोर. चला इनिंग ब्रेक झालेला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करून घेतोय. सेकंड राऊंडचा पहिला सामना असेल मड विपक्षात आपण पाहतायत मानिवली या दोन टीममध्ये. दोन्ही टीमचे कॅप्टन्स तिथे टॉस बॉक्समध्ये पोहोचायचं आहे, लगेचच टॉस केला जाईल. चला दोन टीमचे कॅप्टन्स या मड आणि मानिवली या दोन्ही संघांचे कर्णधार. मानिवली टीमचा कॅप्टन इथे पोहोचलाय. मड टीम आपला कॅप्टन लगेचच पाठवायचा. इनिंग ब्रेक झाली आहे. मड टीम आपला कॅप्टन पाठवा, लगेच त्वरित पाठवा. मोठी लढत आपण पाहू शकता, कारण दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आहे. स्वर्गीय आदरणीय अनंत गणपत कथोरे स्मृती चषक 2026 मुरबाड एन्जॉय करता मित्रांनो आपण. माननीय श्री किसन अनंत कथोरे माजी नगराध्यक्ष मुरबाड यांनी आयोजित केलेली स्पर्धा आहे आणि सातत्याने आपण पाहतो त्यांची मेहनत असते. तर जीजी स्पोर्ट्स मड आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय केस जीवदानी स्पोर्ट्स मानिवली या दोन्ही संघादरम्यान नाणेफेकीचा कॉल. तर काटा कॉलिंग केली होती, परंतु टॉस जिंकलाय जीजी स्पोर्ट्स मड टीमच्या कॅप्टन. 4 षटकांची मॅच. प्रथम निर्णय का असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा. फील्ड पास वेगळी स्ट्रॅटेजी असू शकते मानिवलीच्या विरोधात. यस, नक्कीच स्ट्रॅटेजी आहे, प्लॅनिंग आहे आणि ती 100% देण्याचा प्रयत्न करू बस. तर नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा. जास्त काही विचारणार नाही, कारण आपल्याला लगेच ऑन गोईंग मॅच कडे देखील वळायचं आहे. एक जबरदस्त काटेकी टक्कर असा हा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतो. एका बाजूने शेई आणि त्याच्या प्रतिस्पर्धी बाजूने आपण एरंजाड संघाला पाहतोय. दोन्ही एका कॅलिबरचे संघ आहेत, परंतु आता सेकंड इनिंग मध्ये धाबा चेस करायचे आहेत. तब्बल धावसंख्या आपण बघतोय धावफलकावर 51 आणि विजयासाठी येणाऱ्या 30 चेंडूमध्ये 52 ची गरज आहे. मापकाचं लक्ष आहे, परंतु बॅटिंग कशी करतील आणि गोलंदाजी कशी करतील त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये येणाऱ्या 30 चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कोणता संघ बाजी मारेल आणि कोणता संघ दुसऱ्या फेरीमध्ये पोहोचेल. तर दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना असेल आय थिंक एका बाजूने विजेता संघ असेल या चालू असलेल्या मॅच मधला आणि त्याच्या प्रतिस्पर्धी बाजूने मागच्या मॅच मधील विनर संघ शेरे संघ असा दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपल्याला रंगताना पाहायला मिळेल. पहिला सामना आपण नेक्स्ट मॅच मध्ये पाहणार आहोत. मड विपक्ष मानिवली. तर नक्कीच आजच्या दिवसातील क्वालिफाय झालेला संघ उद्याच्या दिवसामध्ये ठीक 3:30 वाजता आपण रिपोर्टिंग करायचे आहे.
ही सूचना असेल आजच्या दिवसातील क्वालिफाय झालेल्या संघाला. रोहन आणि मयूर ही सलामीची जोडी. गोलंदाज तुषार आला पहिल्या षटकामध्ये. पिबनचं षटक राईट आर्म राऊंड द स्टंप्सने. पहिल्याच बॉलवर समोरच्या दिशेनं भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांची आठवण करून दिली या फटक्याने. समोरच्या दिशेने बॉलर बॅक ड्राईव्ह फटका. अकाउंट ओपन करत असताना रोहन स्वतःचा आणि टीमचा देखील. 1 चेंडू 1 धाव. धाव फलकावर सुरुवात झाली आहे. श्री गणेश झालाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. फुल टॉस बॅटची कडा लागली आहे. क्षेत्ररक्षक होते त्यांच्या आबाक्याच्या बाहेर. आउटफील्ड पास आणि चेंडू जातो सीमा पार. येतो नशिबाचा चौकार. दोन चेंडू आणि 5 धाबा. धाव फलकावर आपण पाहतो धावसंख्या जलद गतीने पुढे आणण्याचा प्रयत्न फलंदाज मयूर आणि रोहनच्या माध्यमातून. आपल्याकर बॅटची कडा. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरनं. चेंडू फाईन लेग रिजनच्या बाहेर. आणखी एक नशिबाचा चौकार. बॅक टू बॅक सलगचा दुसरा. तर नक्कीच एरंजाळ टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. आमचे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ बदलापूर खरवई यांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात आणि या स्पर्धेसाठी देखील आणि एरंजाळ टीमसाठी देखील खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. आपल्या समोरच्या दिशेनं हेलिकॉप्टर उडवलाय. क्षेत्ररक्षक होते त्यांच्या आबाक्याच्या बाहेर. आणखी एक बॉल. 3 चौकार नशिबाच्या स्वरूपात. बॅक टू बॅकचे 3 ठोकलेत. डीजे एरंजाळ टीमचे भरपूर चाहते आहेत, परंतु कुठेतरी त्याच्या साजेसे नावाप्रमाणे कामगिरी करावी लागेल, कारण बॅटिंग मध्ये भरपूर डेप्थ. पुढचा बॉल राऊंड द स्टंप्सने. फुल टॉस यावेळी समोरच्या दिशेने प्रहार करतोय. अलॉंग दी कार्पेट मैदानाला गुदगुल्या करतोय चेंडू. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धाबा कंप्लीट केल्यात. धावसंख्या 5 चेंडू आणि 15 धाबा. धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळते. तुषार अंतिम बॉल घेऊन. पोलर लेनचा चेंडू. चांगला बॉल पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत मिडॉनला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. पहिलं षटक आता अशा रीतीने समाप्त होतं. पहिल्या षटकाच्या अखेरीस 1 धाव. धावसंख्या आपण पाहतोय 16 धाबा. धाव फलकावर मयूर आणि रोहनची जोडी आपण खेळपट्टीवर खेळताना पाहतोय. तर नक्कीच पंचांच्या भूमिकेमध्ये स्वतः पाहिलं तर अमोल शेठ कथोरे आणि संजयजी दुर्गे साहेब ही मेहनत आहे आयोजकांची खऱ्या अर्थाने. फक्त व्यासपीठावर बसूनच नाही तर प्रत्येक गोष्टीमध्ये तंतोतंत त्यांची कामगिरी राहिलेली आहे. पंचांच्या भूमिकेत म्हणा, कधी कधी स्कोरर म्हणा, अशा विविध भागामध्ये त्यांचं कार्य राहिलं आहे. आणि आता पंचांच्या भूमिकेमध्ये देखील त्यांचं कार्य ते बजावत असताना अमोल कथोरे साहेब मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये, स्क्वेअर लेग पंच संजयजी दुर्गे, स्वर्गीय अनंत गणपत कथोरे स्मृती चषक 2026 ऐतिहासिक बहुचर्चेत हे क्रीडांगण. दोन्ही एंडनं आपण फलंदाजीचे संधी पाहतोय फलंदाजांना.
3 षटक संपल्यानंतर आपण सारिक हॉटेलच्या एंड कडनं गोलंदाजी करताना गोलंदाजाला पाहू शकता. ही खास बात आहे खऱ्या अर्थाने वैशिष्ट्य आहे क्रीडांगणाचं. या मुरबाड विभागातील बहुचर्चित असलेलं हे क्रीडांगण आपण पाहतोय. पहिलं षटक 16 धाबा, दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज रोहितला प्राचारण केलंय बॉलिंग ट्रॅकवर. फ्रंट लाईन गोलंदाज सध्याच्या घडीला थोडेसे मात्र मागणे ठरले जातात. बॅट शिकाडा लागली आहे, क्षेत्ररक्षक नाही तिथे, बीट झाले आणि चेंडूला पाठवून दिला. लॉंग लेग सीमा पार, येतो आणखी एक चौकार. पॉइंटला क्षेत्ररक्षक नव्हते आणि त्याचा फायदा उचलला. पॉइंटला क्षेत्ररक्षक होते, त्यांच्या आबाक्याच्या बाहेर चेंडू. पहिल्या चेंडूवर घणाघाती प्रहार, चौकार पाहायला मिळतोय. धावसंख्या 20 या आकड्यावर जलद गतीने धावसंख्या पुढे नेण्याचा प्रयत्न. माफक असं लक्ष आपण समोर पाहतोय. तेवीस चेंडू मध्ये विजयासाठी 32 धावांची गरज आहे. समीकरण पूर्णतः खुलं होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 52चं टार्गेट समोर ठेवून बॅटिंगला उतरले होते दोन फलंदाज रोहन आणि मयूर. मात्र मयूरने चांगली बॅटिंग केली आहे. ब्लॉक होल मध्ये परफेक्ट ब्रह्मास्त्राचा वापर, अप्रतिम बॉल पाहायला मिळाला तिथे. बॅकफुटवर गेले होते. कदाचित जर मानसिकता मोठ्या फटका खेळण्याची असती तर इथे धाबा मिळाले असते, परंतु डॉट चेंडू खेळून काढतोय फलंदाज मयूर. यापुढे स्विशिटचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत, सापडणार नाही चेंडू. पॉइंटचा क्षेत्ररक्षक होता, त्यानंतर शॉट थर्डमॅनचा देखील होता. त्यांच्या दोघांच्या मधनं चेंडू सीमा पार फरार होतोय. दर्जेदार आणि देखणा चौकार. चोवीस धाबा धावफलकावर जोडल्या गेल्या. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज रोहित. यावेळी जबरदस्त फटका, क्रॅकिंग स्ट्रोक पाठवला बॉलला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार, पंचांचे दोन्ही हात वरती, येतो हा षटकार. काय फटका होता, फुल टॉस आणि त्याच्यावर फुल टोल वसूल केला. फलंदाज मयूर चांगल्या लय मध्ये बॅटिंग करतोय, लय भारी बॅटिंग करतोय. यावेळी मात्र चांगला बॉल, डॉट बॉल पाहायला मिळतोय तिथे. आतापर्यंत चौकार आला, त्यानंतर डॉट, त्यानंतर पुन्हा एकदा चौकार आणि चौकारानंतर षटकार देखील पाहायला मिळतोय. षटकारानंतर डॉट बॉल. अंतिम चेंडू शिल्लक असेल दुसऱ्या षटकातील महागडे षटक आपण पाहतोय. फुलटॉस स्वीप केला, पाडल स्वीप आणि जबरदस्त फटका. क्षेत्ररक्षक आहे त्याच्यामध्ये मोठं अंतर, चेंडू झाला छूम अंतर, सीमा पार येतोय चौकार. आपण पाहतो 18 चेंडू शिल्लक आणि मात्र 18 धावांची गरज आहे विजयासाठी. आतापर्यंत 12 चेंडूंचा जर विचार केला तर पूर्णतः आपण एरंजाळ टीमचा बोलबाला पाहतोय. 11 चेंडूमध्ये 33 धावांची वैयक्तिक वादळी इनिंग साकारली आहे फलंदाज मयूरने. दुसऱ्या बाजूने रोहनने पहिला चेंडू फेस केला होता, त्यानंतर
मयूर फक्त बघत राहिलाय, रोहन फक्त बघत राहिलाय नॉनस्ट्राईक एंडवर कशा पद्धतीने बॅटिंग करतोय. आणि मागच्या सीझनमध्ये निश्चितच अंडर 25 स्पर्धेमध्ये मयूरने याच क्रीडांगणावर अर्धशतक झलकावलं होतं. आणि ही तंतोतंत माहिती नक्की त्यांचे 12वे प्रतिनिधी आम्हाला पोचवत आहेत. ओव्हर द विकेट ना फिंगर रोल या बेली मात्र थांबून केले. बॅकफुटवरनं जबरदस्त ड्राईव्ह करतो, चेंडूला पाठवलं डीप मिड विकेट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं चेंडू फ्लाय झाला, सीमा पार येतो हा चौकार. अ, 3 बाईक देखील आपल्या कारकिर्दीमध्ये आपल्या नावावर पटकावल्यात मयूरने. या बैली मात्र चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता. रोहनच्या बॅटमध्ये एक चौकार पाहायला मिळाला आपल्याला, परंतु हा चेंडू डॉट खेळून काढतोय. 16 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी अजूनही 14 धावांची गरज आहे. नक्कीच श्रवणजी या धुमाले सरांनी या खऱ्या अर्थाने खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या एरंजा टीमला आणि त्या शुभेच्छा स्वीकारल्या. ओ हो, हेलिकॉप्टर उंच उडालाय, चेंडू खाली डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक येतोय की काय. आणि यस, पंचांचा इशारा आला, विकेटचं पतन. पहिला मोठा धक्का लागतोय रोहनच्या रूपाने टीम एरंजाडला. नक्कीच सनी येतो न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आणि सनी याने जर 3 चेंडूवर 3 षटकार जर ठोकले तर सोल्जर रोहित गाडे यांच्याकडनं पुमाचे शूज स्पॉन्सर केले जातील. 3 चेंडूवर 3 षटकार अपेक्षा भरपूर आहेत सनीकडनं देखील, परंतु 3 चेंडूवर 3 मोठे फटके येतील का. पहिला येतोय की काय, उंच उडालाय, अंतर किती कापता येईल का तिथे. क्षेत्ररक्षक होता आणि त्याने पकडला असेल. बॅक टू बॅक सलगसा धक्का क्रमांक 2 लागतोय टीम एरंजाडला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 4 चौथ्या क्रमांकावर. आणि चौथा क्रमांक म्हटल्यानंतर युवराज सिंग, सूर्यकुमार यादव, स्टीफन स्मिथ अशा मोठमोठ्या फलंदाजांची नक्कीच आठवण येते. चंद्रकांत आलेत चौथ्या क्रमांकावर. अनुभवाची शिदोरी भरपूर आहे. उन्हाळे पावसाळे हिवाळे क्रिकेटचे खूप जवळून पाहिले त्या खेळूना. पहिल्याच बॉलवर मात्र आगला बेगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता. डॉट बॉल पाहायला मिळतो दरम्यान. 5 चेंडू 38 धावा. तिसरं षटक आता संपायच्या उंबरठ्यावर आहे. 1 बॉल अजून शिल्लक. 13 चेंडूमध्ये विजयासाठी एरंजा टीमला मात्र आणि मात्र 14 धावांची गरज आहे. ओ हो हो, जबरदस्त फटका, जागा बनवली, चतुराई दाखवली आणि चेंडूला पाठवलं. पंचांपणी फाईन लेग सीमा पार येतोय हा ब्रँडेड चौकार.
थँक्यू सो मच डीजे. 12 चेंडू आणि आता विजयासाठी फक्त आणि फक्त 10 धाबांची गरज. न्यू बॉलर आता बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. नितीन येतोय. नितीन सलामीचा फलंदाज होता खऱ्या अर्थाने, परंतु नितीनला देखील खास काही करता आलं नाही बॅटिंगमध्ये. नितीनने फक्त आणि फक्त विचार केला तर 5 धाबा बनवल्या. गोलंदाजीमध्ये आता कमालीची गोलंदाजी करावी लागेल, कारण 10 धाबा रोखून धरायच्यात. इथे फक्त मेडनवर षटक या मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव करून देऊ शकतो शेही टीमला. मेडन षटक फेकेल का गोलंदाज नितीन. 12 बॉल मध्ये विजयासाठी 10 धाबांची गरज. मयूर चांगल्या टच मध्ये आहे. 11 चेंडू मध्ये तब्बल त्याच्या बॅट मधनं 33 धाबा आल्या आहेत. ओसीबी शीट फटका चांगला आहे. प्रोटेक्शन आहे फटक्यासाठी. थोडस पंबल झालाय परंतु एकच धाब येते. 11 चेंडू आणि 9 ची गरज. तर मॅन ऑफ द मॅच जो खेळाडू असेल त्यांच्या माध्यमातून संतोष दोर्वे यांच्या माध्यमातून 2000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. ऑनलाईनच्या स्वरूपात ते कॅश प्राइज आपल्याला मिळेल एरनचा टीमसाठी. नक्कीच जर एरनचा टीमने हा सामना जिंकला तर मॅन ऑफ द मॅच जो खेळाडू राहील त्याच्यासाठी 2000 रुपयांचं पारितोषिक. समोरच्या दिशेने फटका चांगला आहे. व्ही शेप मध्ये फटकेबाजी. 1 धाब आणि 1 धाब तिथे मिळेल. 10 चेंडू आणि अजूनही 8 धाबांची गरज आहे. इनफॉर्म बॅटर मयूर स्ट्रायकर एंडवर 12 मध्ये आतापर्यंत त्याने 34 बनवल्यात. उंच भरार घेतले. फ्लाय झाला हवेमध्ये. वंडरफुल स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक होता वाईडी स्लॉगनला त्याच्या डोक्यावरनं. क्षेत्ररक्षक बघत राहिलाय. चेंडूला पाठवलाय सीमारेखा पलीकडे. षटकार. असं वाटलं होतं की झेल पकडला जाईल या चेंडूवर, परंतु भरपूर लांब उडाला चेंडू. अंतिम 2 धाबांची गरज आहे. हो, हेलिकॉप्टर उडवलाय. यावेळी क्षेत्ररक्षक तैनात. यावेळी देखील बघत राहील आणि हेलिकॉप्टर लँड झालाय सरळ लॉंग ऑन सीमा बाउंड्री लाईनच्या पलीकडे. महेंद्र सिंग धोनी स्टाईलने हा सामना फिनिश करतोय. मयूरच्या बॅटमधून आलाय षटकार. नक्कीच चांगली खेळाडूवृत्ती पाहतो आपण एरनचा टीमच्या माध्यमातून. लाईनअप झालेत खऱ्या अर्थाने. शेक हँड करतायत आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंना. नक्कीच त्यांना मनोबल त्यांचं कुठेतरी जे कमी झालंय ते दुणावण्याचा प्रयत्न केला जातो एरनचा टीमच्या माध्यमातून. तर हा